अन्न खाऊन त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. कारण नसताना तो त्यांच्या बाजूने लढत राहिला, बोलत राहिला. आणि ते म्हणाले की पांडवांना संपवलं पाहिजे का? हा म्हणतो हो, त्याने संपवलं पाहिजे. याचं वैर काहीच नाहीये. संबंध आयुष्यामध्ये पांडवांनी अश्वत्थाम्याचा कधीही द्वेष केला नाही. किंबहुना ते समोरासमोर कधी आलेच नाही. तरीही तो द्रोणांचा गुरुपुत्र असल्यामुळे, ब्राह्मण असल्यामुळे पांडवांनी त्याला सदैव नमस्कारच केलेला. तो यापेक्षा त्यांच्यापेक्षा लहान आहे, त्यांच्या बरोबरीचा. पण त्याचा द्वेष करावा असं त्यांनी यांचं काहीच वाईट केलेलं नाही. तो मात्र द्वेष करायचा. कारण काही नाही, ते अन्नाचं पण. ते म्हणतील त्याला तो होते. सगळ्यात माणसं चुडाने कशी भ्रष्ट झाली होती, आंधळी झाली होती, त्याचा नमुना सांगितला तर तुमच्या अंगावर काटा येईल. 17 दिवस 18 दिवस सगळं संपलं. आणि शेवटी आपल्या जीविताच्या भयानं दुर्योधन, त्याला जलस्तंभाची विद्या त्याला अवगत आहे. त्यामुळे पाण्यात राहिलं तरी आपल्याला त्रास होणार नाही अशी जी विद्या आहे त्याला जलस्तंभ विद्या म्हणतात. तिचा तो अभ्यासक असल्यामुळे रथ गेला, घोडे गेले, सारथी गेला, सहकारी सगळे गेले, शल्य गेला. तिथे युद्ध संपलं होतं. मग राहायला दुर्योधन. दुःशासनाला याने मारलेच होतं भीमान. मग आता मारायचं कोणाला? आता दुर्योधनाला. त्याला मारला म्हणजे विजय निश्चित झाला ना. विजय झालेलाच होता. तो जिवंत आहे, त्याला मारायचा. आणि त्याला मारण्याकरता सगळ्यात जास्ती पुढाकार भीमाचा आहे. तेवढ्यात आपल्या मागे भीम लागणार आहे माहिती असल्यामुळे हा दुर्योधन एका तलावामध्ये जाऊन लपला. त्याचा शोध घेत आहेत, कुठे आहेत, कुठे आहेत, कुठे आहेत, कुठे आहेत. त्या शोधाशोधीमध्ये श्रीकृष्ण पण आहे यांच्याबरोबर. कारण श्रीकृष्णाला जोपर्यंत दुर्योधन मरत नाही तोपर्यंत पांडवांना राज्याभिषेक करता येत नाही. आणि श्रीकृष्णाने मनाने ठरवलं यानं सिंहासनावर बसलाय. पांडवच का त्यांनी जवळ घेतले? त्यातल्या त्यात ते सदाचरणाच्या जवळ जाणार आहेत म्हणून. पांडवांची अशी योग्यता आहे का सकाळी उठल्याबरोबर त्यांचं चरण तीर्थ घ्यावं? नाही. कौरवांपेक्षा खूप बरे आहेत एवढाच जातात. पांडवांचे जे नालायक पद्धतीचे काय घटना आहेत ते सांगितलं की तुमच्या अंगावर काटा येईल. त्याचा पाढा अश्वत्थाम्याने वाचलेला आहे. तो महाभारतकारांनी नोंदवलेला आहे. तो लपून बसलाय, कळणार कसं? तर त्या शेतकरी ज्या रस्त्यामध्ये भेटले त्यानं त्याने विचारलं तुम्ही दुर्योधन कुठे बघितलात का? ज्याला त्याला विचारताय सापडणार कसा? त्यावेळेला ड्रोन नव्हते, CCTV नव्हते, त्यामुळे सापडणार कसा? मग काही गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी बातमी दिली की अमुक अमुक एका तलावामध्ये रक्तबंबाळ झालेला कोणीतरी गेलेला आहे, मी बघितला, तुम्ही त्याचा शोध घ्या. तर हे सगळे तिथे आले आणि त्यांनी अंदाजाने हाक मारली त्याला, दुर्योधन असशील तसा बाहेर घे, खरा शूर असशील तर. मग त्याला बाहेर यावं लागलं. बाहेर आल्यानंतर युधिष्ठिराचा गाढवपणा असा, आल्यानंतर अरे दुर्योधना तुझी काय परिस्थिती? श्रीकृष्ण म्हणला आता ते बोलायचं नाही, आता युद्ध करायचं. युद्ध करायचं म्हटलं तर युधिष्ठिर म्हणतो आम्ही 5 जण आहोत, आमच्यापैकी ज्याच्याशी तुला युद्ध करण्याची इच्छा असेल त्यांच्याशी युद्ध कर आणि सिंहासनावर बस. तर काय गरज आहे? ही प्रतिक्रिया ऐकून घ्या. हे ऐकल्यानंतर श्रीकृष्णाने कपाळावर हात मारलाय आणि असं बोललाय कुंतीच्या मुलांच्या नशिबामध्ये सुख दिसत नाही, त्यासाठी त्यांचा जन्म झालेला नसावा असं वाटतं. काय युधिष्ठिरा काय बोललास तू? त्याच्या सामर्थ्यासमोर, त्याच्या भीमाच्या गदा युद्धाच्या सामर्थ्यासमोर तुमची डाळ शिजणार आहे का? तू का त्याला सांगितलंस असं? युधिष्ठिर तो माझ्यापेक्षा लहान आहे ना, त्याला संधी दिली पाहिजे. अरे पण ही व्यक्तीची वेळ आहे का? आता तो जिवंत आहे तोपर्यंत मला सिंहासनावर बसता येत नाही हे तरी तुला कळतं का? कशाला पुढे जाऊन बोलत त्यांनी विचारलंय का? पण त्याही अवस्थेमध्ये युधिष्ठिराचं मानसशास्त्र अधिक प्रगत आहे. त्याला हे माहिती आहे दुर्योधनानं आयुष्यामध्ये
एकच गोष्टीचा जप केला, भीम 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 भीम. भीमाला ठार मारणे एवढंच त्याचं आयुष्याचं उद्दिष्ट आहे. आणि अशा शेवटच्या क्षणी नकुल सहदेवाला आणखीन अर्जुनाला तो युद्धाला पाचारण करेल संभवत नाही. हे त्याचं डोकं आहे युधिष्ठिर. युधिष्ठिर म्हणाला, दुर्योधन कृष्णा तू काळजी करू नको, असतो आमच्यापैकी कोणाशी लढणार नाही. कारण आम्हाला जर हरवलं असेल तर तो सिंहासनावर कशासाठी बसला नाही, कोण आहेत त्याचे, सगळं खाक झालंय. आता तो जर लढला तर भीमाशीच लढेल, कारण मरताना सुद्धा भीमानी माझा पराभव केला यात त्याला अजिंक्यत्व पाहिजे. काय विचारधारा आहे, त्याला जगायचं नाहीये. पण आमच्यासारख्या दुर्बलांशी लढून त्याला मारायचं नाहीये. त्याला भीमाला हरवून मारायचं आहे किंवा भीमाकडनं हरवून मारायचं आहे. काळजी करू नको. आणि तो समोरून म्हणाला, कृष्णा काळजी करू नको, मी भीमाशीच लढण्याकरता उभा आहे. मग रणांगण नाहीच आहे ना, तलावाचा भाग आहे. म्हणून त्या दुर्योधनानं खांद्यावरती गदा घेतलेली आहे. आणि एकीकडे भीम चाललाय, एकीकडे दुर्योधन चाललाय आणि मोकळ्या मैदानात आलेले आहेत. मोकळ्या मैदानात आल्यानंतर दोघांचं युद्ध झालं. त्याच्यामध्ये भीमाचा पराभव व्हायला लागला, कारण तो जीवाच्या आकांताने लढतोय ना. जगायचं नाहीच आहे, मग मारायचं असेल मग त्याला मारून मारायचं. त्यावेळेला कृष्णाच्या लक्षात आलं की ह्याला धाप लागते आणि त्याला धाप लागत नाहीये. दोघेही दमतायत, पण हरत कोणीच नसलं तरी हा थोडा पराभूत होतोय असं वाटायला लागलं. तर श्रीकृष्णाने त्याला खून केले, मांडीवर गदा घाल. आणि मांडीत त्याने दाखवले द्रौपदीला. हे कळल्या क्षणी भीमानं काही विचार न करता दाणकन त्याच्या मांडीवरती जी गदा घातली त्यात खाली कोसळला. आणि कोसळल्यानंतर भीमाने आपला राग व्यक्त करण्याकरता त्याच्या मस्तकावर लाथ मारली. का मस्तकावर लाथ मारली? अभिमन्यू पडल्यानंतर त्याच्याच मुलांनी त्याच्या मस्तकावर लाथ मारली. हिशेब चुकते करण्याकरता माणसं जगतायत. लक्षात घ्या, कोणी कोणाचा हिशोब अपूर्ण ठेवत नाही. आणि दुर्योधन अर्धवेल्या अवस्थेत टाकून हे सगळे निघून गेले. आता राहिले तिघे जण कौरव पक्षाकडून, कृपाचार्य, कृतवर्मा यादवांचा सेनापती आणि अश्वत्थामा. का अश्वत्थामा काय करावं, कुठे लपून बसावं, कधी पांडवांचं आक्रमण सांगता येत नाही. तरीही त्याचं मन त्याला सांगते पांडव आता फक्त ब्राह्मणांच्यावरती आक्रमण करणार नाहीत, कारण आता मारण्याकरताची माणसं जिवंतच नाहीत, सगळे मेलेलेच आहेत. तरीही आपली काहीतरी जबाबदारी आहे, आपण ज्याचं अन्न खाल्लं त्याला शेवटच्या क्षणी भेटलं पाहिजे. या कृतज्ञतेच्या जाणीवानं कृपाचार्य आणि म्हणते कृतवर्मा यांना घेऊन अश्वत्थामा जिथे तो दुर्योधन मरणासन्न अवस्थेत पडलाय तिथे आलेला. आणि त्याला बघितल्यानंतर तो रडायलाच लागला. ज्याच्या छत्राखाली मी लहानचा मोठा झालो, ज्या कौरव साम्राज्याने आम्हाला आश्रय दिला, तनखा वडिलांना तनखा दिला, राजवाडा दिला, महाल दिला, अन्नधान्याची व्यवस्था केली, त्या राजाची ही अवस्था बघितल्यानंतर तो रडायला लागला. कृतवर्मा आणि कृपाचार्यांनी त्याचं सांत्वन केलं, डोळे पुसले. आणि मग अश्वत्थामा म्हणाला, दुर्योधन आपण आमचे सम्राट, तुमच्याच अन्नावर आम्ही लहानचे मोठे झालो, तुम्ही जिवंत असेपर्यंत तुम्हाला आनंद देण्यासाठी आम्ही काय करावं असं तुमची इच्छा आहे. बघा, अर्धीपेक्षा जास्ती लाकडं स्मशानात गेलेले दुर्योधनाचे. आणि जेव्हा हा विचारतो आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्याकरता काहीतरी करायची इच्छा आहे, तेव्हा म्हणाला एकच करा म्हणाले, मी आता आज आणखी काही तासाचा सोबतीये, उद्या संध्याकाळपर्यंत मी राहील याची खात्री नाही. तोपर्यंत पांडवांपैकी एकाला जरी तुम्ही ठार मारून आलात तरी मी सुखानं प्राण सोडायला तयार. काय असं महाभारत सांगायचं. त्या अश्वत्थामाने त्या ऐकल्यानंतर म्हणाला, काळजी करू नकोस, मी प्रचंड क्षमतेचा योद्धा आहे, माझ्याबरोबर संतप्त झालेला कृतवर्मा आहे आणि आमचे विद्यागुरु कृपाचार्य पण आहेत. तर आज काही झालं तरी चमत्कार करेल
आणि तू डोळे भेटण्यापूर्वी त्याला चांगली बातमी देईल. तू मरू नकोस, धीर धर, धीर धर, डोळे भेटू नकोस, काहीतरी बातमी सांगायला तुला येतो. एका सम्राटाला मरणासन्न अवस्थेमध्ये त्याचा लाचार असणारा सेनापती सांगतोय तुम्हाला मी चांगली बातमी द्यायला येतोय. तेव्हा दुर्योधन म्हणाला याही अवस्थेत शल्यानंतरचा सेनापती म्हणून मी तुला अभिषेक करतो. हे सगळं तोंडीच चाललंय. उभारायचे ताण कोणाला, उभारता कोणाला येत आहे, अभिषेकाकरता पाणी कोण आणणार आहे, पण तोंडारीच नाही. आता त्याचे शब्द म्हणजे सम्राटाचे शब्द. अश्वत्थामाला वाटलं आपण आता सेनापती झालो. कोणाचा सेनापती झाला, कोणीच नाहीये. तरी तो सेनापती झाल्यानंतर त्याचं चर्या बदलली. मी आणि सेनापती आहे आणि माझ्या राजाला काहीतरी चांगली बातमी देण्याकरता मला काहीतरी केलं पाहिजे. रात्र झालेली आहे. कृपाचार्य आणि कृतवर्मा बसलेले आहेत आणि त्यांना अश्वत्थामा म्हणाला गुरुदेव काही झालं तरी मला आज रात्री काहीतरी केलं पाहिजे. कृपाचार्य म्हणाले तू आत्ताहीपणा करू नकोस. तुझ्या राजाला चांगली बातमी देण्याकरता तू आत्ताहीपणा करून काही बातमी देऊ नकोस. सहजगत्या तुला कोणावर आक्रमण करता आलं तर काय आमचे नाणे. ही चर्चा चालू असताना एका झाडावरती बसले होते ते झाडावरती गुबडानो तिच्या काही पिलांना खाल्लेले त्याने बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं की हे जर ते हे रात्री करू शकतात तर आपण रात्री का नाही काय. आणि त्याला माहित होतं सगळे पांचाल द्रौपदीची पांडवांपासून झालेली 5 मुलं शिखंडी धृष्टद्युम्न आणि बरंचसं सैनिक सेनापती एका शिबिरामध्ये अनेक खोल्या असणाऱ्या एका शिबिरामध्ये रात्रभर विजयोन्मादानं धुंद झालेले होते. आणि त्या धुंदीच्या अवस्थेमध्येच त्यांना झोप लागली. सगळेजण आपापल्या दालना, स्त्रिया वेगळ्या दालनामध्ये आहेत, पुरुष वेगळ्या दालनामध्ये, आणि ते जिथे बसले तिथेच झोपले. त्याच्यामध्ये मोठ्या पलंगावर धृष्टद्युम्न झोपलेला आहे कारण तो सगळ्यांपेक्षा मोठा आहे, वयाने मोठा आहे आणि सगळं डाराडूर झोप झाले. आणि अश्वत्थामाने कृपाचार्याने सांगितलं ही संधी आहे म्हणलं आपण त्यांच्यावर हल्ला करू. कृपाचार्य म्हणलं हे तुला शोभणार नाही. तुला जीवित किती प्रिय असलं तरी झोपलेल्या लोकांवरती आतापर्यंत तुझ्या गुरुजींनी तुझ्या वडिलांनी पण कधी हल्ला केला नाही, कौरवांनी पण कधी हल्ला केला नाही, आम्ही पण केला नाही. हे तू काय विचार करतोयस. तुम्ही माझं ऐकू नका म्हणाले. तुम्ही नाही गेलात तर मी एकटा जाईन. महाभारतामध्ये एक अध्याय खर्ची पडलाय कृपाचार्यांचा त्याला समजावून सांगण्याकरता आणि तोही त्यांनी ऐकला नाही आणि म्हणाल तुम्ही आला नाही तर मी एकटा जाणार. कृपाचार्यांनी त्यावेळेला सांगायला पाहिजे होतं तो एकटा जा, आम्ही तुझ्या मदत करू शकत नाही. मग ते असं का नाही बोलले. खाल्लेलं अन्न बाहेर आलं बघा. आता कोणाचं अन्न खाल्लं त्यांनी जन्मभर, कौरवांचं अन्न खाल्लं. ठीक आहे म्हणून ती गेली त्याच्याबरोबर. कृतवर्मा गेला पण कृपाचार्य गेले. महाभारतकार असं म्हणतात कृपाचार्याची दुर्बुद्धी कशी सुचली असं महाभारतकारच म्हणतात. कृपाचार्य का थांबला नाही. कृपाचार्य का त्याच्याबरोबर कृपाचार्य होऊन झालेला आहे. द्रोणाचार्यांचं व्हायचं होत आहे. त्याला प्राप्तव्य काही नाहीये. प्राण जाईपर्यंत एवढंच काम आहे. तरीही तो कृपाचार्य आपला अश्वत्थामा ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याला एकटं पाठवायची ऐवजी त्याला मदत करायला गेली. महाभारतामधलं सगळ्यात भयानक प्रत्येक व्यक्तिरेखा भयानक आहे पण माझ्या दृष्टीने सगळ्यात भयानक कृपाचार्याची व्यक्तिरेखा आहे. ज्या शंतनूंनी तुला झाडाझुडपातनं तुम्हाला बाहेर काढलं आणि अपत्याप्रमाणे सांभाळलं आणि म्हणून तुम्हाला कृपा आणि कृपी नाव दिली. त्यांचं अन्न खाल्लं तुम्ही आणि शेवटच्या घटकेला कोणत्या स्तरावर तुम्ही आला. आणि अश्वत्थामा निघाला बराबर रथातनं, हे पण मागून निघाले. आणि रात्रीच्या वेळेला भर मध्यरात्री ते सगळे डाराडू झोपले असताना हा त्या शिबिरात घुसला आणि आज शिरल्याबरोबर त्याला पलंगावर झोपलेला दिसला कोण धृष्टद्युम्न. आणि हे दोघे बाहेर थांबले कृतवर्मा आणि कृपाचार्य. नुसते बाहेर थांबले नाही, काय चाललंय ते नुसते बघत राहिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला तो धृष्टद्युम्न दिसल्याबरोबर त्याला आठवलं याने माझ्या बापाचा शिरच्छेद केला. बरं द्रोण तरी स्वस्त आहे का. द्रोणाने द्रुपदाला मारलं. द्रुपदाची 6 मुलं मारली लक्षात घ्या. शिखंडीला मारलं.
तर सगळ्या लोकांना मारलं तरी धृष्टद्युम्न जिवंत राहिला. आणि धृष्टद्युम्नामुळे हा सगळा अनर्थ झाला याचा राग त्याच्या डोक्यात असल्यामुळे तो तटकन त्या पलंगावर चढला. तो झोपलेला आहे, त्याला खडबडून उठवला आणि खाली आपटला. त्याच्या लगेच लक्षात आलं धृष्टद्युम्नाचे की हा अश्वत्थामा आहे त्या रात्री मध्यरात्री. आणि तो आपल्याला मारतोय म्हटल्यानंतर त्याही वेळेला धृष्टद्युम्न त्याला असं म्हणतो, अरे मी क्षत्रिय असल्यामुळे मला तुला मारायचंच असेल तर शस्त्रांनी मार, म्हणजे मला शस्त्रपूत होऊन मरता येईल. त्याच्यावर ते अश्वत्थामा म्हणाला, हातात शस्त्र नसणाऱ्या माझ्या बापाला जर तू शस्त्राने मारतोस तर तुला शस्त्राशिवायच मारतो मी. आणि अक्षरशः मुकलून दुकलून त्याला ठार मारला. हे महाभारत आहे. स्वर्गारोहण पर्वापर्यंत जायच्या आधी किती भयानक आहे सगळं. बरं एवढं करून तो थांबत नाही, तो किंचाळतो, ओरडतो. मग सगळ्या बायका पुरून जागा झाले. काय चाललंय म्हटल्यानंतर मग याच्या अंगात संचार झाला. आणि भराभर विशेषतः द्रौपदीची 5 मुलं त्याच्या डोक्यामध्ये आहेत. द्रौपदीचा वंश संपवायचा आहे त्याला, बाकी काही कर्तव्य नाही. त्यामुळे कोणाच्या मस्तकावरती या कपाळावरती मान मारून, कोणाचे हात तोडून, कोणाचं छाती तोडून या 5 मुलांना मारलं. आणि मग तो नुसतं कापत सुटला. अशा वेळेला सगळी आरडाओरड सुरू झाली. आणि मग जे राजपुत्र जागे झाले त्यांनी त्याच्यावरती आक्रमण करायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यातला रुद्ररूप जो आहे तो जागृत झाला. आणि मग मात्र अश्वत्थाम्याने परशुरामाला हे लाज वाटेल अशा प्रकारचा हत्याकांड सुरू केलं. कोणी जिवंतच ठेवायचं. त्यावेळेला लोक घाबरून जाग्यावर बसून रडायला लागले. लोकांचे कपडे भिजले. लोक बसले तिथे झोपले. काही करताच येणं, त्याला काही काय चाललंय कळेना. आणि काही जण जेव्हा बाहेर जायला निघाले तेव्हा बाहेर कृतांतासारखा कृपाचार्य आणि कृतवर्मा हातात शस्त्र घेऊन उभे होते. दिसेल त्याला ते कापत सुटले. बरं नुसतं कापत सुटले नाही तर त्या दोघांनी 4ही बाजूने ते संबंध शिवी पेटून दिलं. एकीकडे अश्वत्थामा आतमध्ये पिसाळल्यासारखा कापत सुटला आणि जे शिल्लक होते त्यांना तो अग्नी करत सुटला. एकाच वेळेला ते शिबिरही पेटलं, एकाच वेळेला अश्वत्थामा सगळ्यांना कापतही सुटला. जे बाहेर पडत होते त्यांना कापण्याचं काम या दोघांनी केलं. आणि सगळ्यात महत्वाचं सगळं खाक झालं, राखाडी झाली, कोणी जिवंतच नाही. हे सगळं पहाटेच्या आत केल्यानंतर त्या अश्वत्थामाला इतका आनंद झाला. अश्वत्थामा लगेच त्यानं म्हणतो कृपाचार्यांना, महाराज तुम्ही बाहेर राहून एवढं मोठं काम करून मला सहाय्य करत, आता एकच काम शिल्लक आहे, तो जिवंत असणाऱ्या सम्राटाला ही बातमी दिली पाहिजे मला. आणि तिथेही धावत पळत तो मरतोय की काय म्हणून त्याला सांगायला आले. तेव्हा त्याही अवस्थेत दुर्योधन म्हणाला, निदान मरण्यापूर्वी पांचालाचा वंश समाप्त केला याचाही मला खूप आनंद झाला. आणि मी डोळे मिटतो म्हणून त्यांनी डोळे मिटले. ही घटना जशीच्या तशी तेव्हा संजयाने धृतराष्ट्राला सांगितली. तर धृतराष्ट्राला वाईट वाटायच्या ऐवजी धृतराष्ट्र काय म्हणत असते, भयानक आहे. एकाला बाजूला काढा आणि दुसऱ्याला बाहेर काढावा अशी सगळी पिसाळलेली माणसं आहे. संजयाला तो म्हणतो, एवढी जर त्या अश्वत्थाम्याची ताकद होती, शक्ती होती, तर मग त्यांनी भर भर रणांगणामध्ये असा पराक्रम करून पांडवांना का नाही केलं. आणि तो पुढे म्हणतो, दुर्योधनाने मग शल्याला सेनापती करण्याच्या ऐवजी ह्याला का निश्चित पण निघलं. याला जर सेनापती केलं तर पांडव संपवलंच असते. तो असं का वागला असं धृतराष्ट्र संजयाला विचारतोय. म्हणजे त्यांनी जे आनंदवीत हत्याकांड केलं ते त्यांनी आधी का नाही केलं असं विचारतोय. मला सांगा, हा धृतराष्ट्र वणव्यात का नाही होरपोळून मरणार. एका घराला चूड लावायचं ठरवतं तेव्हा 10 घरच चुडीनच संपतात. हा नियमच आहे. अग्नी हा नेहमी तुम्हाला वाढवण्याकरता वापरायचा, पण जेव्हा तुम्ही त्याचा संपवण्याकरता वापर करता तेव्हा संबंध जोग संपून जातो. दुर्योधनाचा अधिकार किती, त्यांना संपवण्याकरता अग्नीला वश करावं लागलं. म्हणजे एका पंचमहाभूतापैकी एका भूताला वश केलाय तेव्हा वर्तमानातल्या एका माणसाला मारता येत नसेल तर त्याचं सामर्थ्य किती असेल, कल्पना तर करा. आणि तो अग्नी मग फक्त द्रोणांतक पुत्र घालून जन्माला घालून थांबत नाही, मग सगळंच संपवतो. ज्या ज्या वेळेला महाभारतामध्ये अग्नी प्रकट झालेला आहे, तो वारणावताचा अग्नी असेल, खांडववनाचा अग्नी असेल,
राजसूय यज्ञाचा अग्नी असेल, नंतर हा आत्ताचा अग्नी असेल, त्या प्रत्येक वेळेला त्या अग्नीनं एक एक भविष्य कथन केलेलं आहे आणि ते भविष्य खरं झालेलं आहे. महाभारताचं सगळ्यात वैशिष्ट्य आहे की महाभारतात खोटं काहीही लिहिलेलं नाही कोणाबद्दल. जे घडलंय तेच लिहिलंय, जे घडलंय तेच तुम्हाला सांगतोय. आता असा हा धृतराष्ट्र, त्याचं अभिनंदन करायच्या ऐवजी, त्याचं आपल्याला निखंदन करायच्या ऐवजी तो म्हणतो अधिकाने हे सगळं केलं. दुर्योधनाने त्याला अधिकाने सेनापती केला. आता हा अश्वत्थामा जेव्हा सुदैव एवढंच होतं, त्या शिबिरामध्ये श्रीकृष्ण आणि पांडव नव्हते, द्रौपदी नव्हती. मला नेहमी आश्चर्य वाटतं, सगळ्या गोष्टी जर त्याला आधी कळतात कृष्णाला, तो तर पांडवांच्या मुलाला का नाही वाचवत? प्रश्न आहे. तुला जर अर्जुनाला गीता सांगून युद्ध प्रवृत्त करता आलं, तर या शिबिरामध्ये सगळे जे पांडवांची 5 मुलं आणि धृष्टद्युम्न आहे, त्यांना वाचवण्याकरता तुझं का नाही अक्कल वापरत तू? म्हणजे अप्रत्यक्षरित्या पांडवांचा वंश संपण्याकरताच त्यांनी खबरदारी घेतली. त्याचा अर्थ असा, गांधारीने तुझ्याला शाप दिला, अद्य प्रभूती 27 वर्षे कुलक्षयम भवती. आमचा कुलक्षय जर तू उघड्याने बघू शकतोस, तर तुझा कुलक्षय तुला तुझ्या डोळ्याने बघावाच लागेल. हा तो शापाचा अर्थ आहे. त्याहीपेक्षा महत्वाची काल एक न सांगायची गोष्ट सांगायची राहून गेली. जेव्हा कर्णाला ते आपल्या रथात घेतला श्रीकृष्णानं आणि तुझी आई कोण आहे जेव्हा सांगितलं, तेव्हा तिने जे प्रलोभन दाखवले, तुला सिंहासनावर बसतील, तुझ्या बाजूला हे 5 जण उभे राहतील, चौऱ्या ढाळतील, छत्र धरतील, पाय पुसतील, पाय चेपतील, ही जी सगळी दाखवलेली आहेत आणि तुला सेनापती करतील, तुला राज्याभिषेक करतील, इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही म्हटल्यानंतर श्रीकृष्ण पुढे जाऊन बोललाय आणि द्रौपदीचा 6वा भाग सुद्धा मिळेल. कशाच्या आधारावर बोललास तू? द्रौपदी रस्त्यावर ठेवल्या का बाजारात विकायला ठेवल्या? बाजार बसतोय कधी? द्रौपदीने तुला कधी सांगितलं माझा पण लाव म्हणून? त्याची शिक्षा म्हणून तो एकांतात एकटा असताना त्याला बाण लागून तो गेला. कोणी त्याला वाचवलं नाही. श्रीकृष्णाची मृत्यू अत्यंत दाहक पद्धतीने झालेला आहे. हे त्याचं कारण आहे. द्रौपदी अग्निकन्या आहे, ती कोणाला सोडत नाही. तिने कोणालाही सोडलेलं नाही. श्रीकृष्णाचा उद्देश चांगला होता. श्रीकृष्णाचं सामर्थ्य प्रचंड होतं. द्रौपदीला गांधारीने शाप दिले नसतात तरी यादव मेलेच असते, कारण ते उन्मत्तच होते. अपात्रता आहे, पात्रतेपेक्षा पैसा जास्ती आहे, आयुष्याला उद्दिष्ट नाही, अशा वेळेला माणसं मरणारच उन्मत्तपणाने. तेव्हा शाप दिला नसता तरी ते मरणारच होते. मुद्दा असा आहे, तोही त्यांची यादवी जी आहे आणि त्यांचा जो संहार आहे तो श्रीकृष्णाला थांबवता आला नाही. किंबहुना त्याने वराला मला आधीच सांगितलं तू निघून जा म्हणून. आपणही निघून गेला. सगळी वाताहत झाली. एकटा बसलाय, काय करायचं आता? एका झाडाखाली बसलेला असताना एका व्याधाच्या बाणानं त्याचा मृत्यू यावा इतका तो सामान्य आहे. कोणी नाही अंत्यसंस्कार करावा, कोणीही नाही. पांडवांचा जन्म झाला अरण्यामध्ये, कोणीही जवळ नाही नामकरण करायला. पांडव शेवट गेले तेव्हा त्यांचा अंत्यसंस्कार करायला. एका वारणावत्तातनं जिवंत बाहेर पडण्याकरता एका भिल्लिणीला आणि 5 मुलांना त्यांची प्रेत बाजूला काढायची शक्यता असताना तुम्ही काही न करता त्यांनाही जाऊन टाकता, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात लावता. तुमच्याही वाट्याला येतं. कोणी तुमच्या वाट्याला येणार नाही, कोणी तुमच्या मदतीला येणार नाही. पंचमहाभूतांचं तुम्ही कोणालाही लपवू शकता, कोणालाही फसवू शकता, पंचमहाभूतांनाही फसवत आहे. हां, त्यांचं 4ही बाजूने आपल्याकडे लक्ष आहे. चांगलं केलं तुम्हाला चांगलं फळ मिळणार, वाईट केलं वाईट मिळणार. लोकांना फसवता येतं, सरकारला फसवता येतं. काही कारण नसताना खोटी सीख लिहू घेणारी माणसं त्यांच्या घरात विवेकानंद जन्माला येणार आहेत. खरी काही गोष्ट आहे. देतो की नाही खोटी आपण? असे अर्ज करतो की नाही? कुठे पाप फेडणार आहे आपण? का तुम्हाला यश मिळावं? का तुमच्या डोळ्यात तेजस्वी असावी? का वाणी ओजस्वी असावी? कारण काय? कोणत्या कारणाकरता तुमच्याकरता सगळ्या सरकारने तुम्हाला नतमस्तक व्हावं? काही उत्तर नाही आपल्याला, काही नाही. सरकारला दोष देण्यात अर्थ नाही.
आपल्यावर अन्याय झाल्या म्हणण्याची सोय नाही, आपणच आपले शत्रू असतो. आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. आणि जेव्हा त्याला कळलं पांडवांना आणि कृष्णाला, मग काय झालं बघतात तर काय, फक्त सगळं राखाडी उडले. प्रीतानं ओळखता येत नाही अशी अवस्था आहे. काय मोकळून रडली द्रौपदी. 5 मुलं गेली. सगळ्यात महत्वाचा नाजूक प्रसंग इथे आहे. ती जेव्हा काय मोकळून रडायला लागली 5 मुलं गेल्यानंतर, त्यावेळेला जेव्हा गांधारीला कळलं तर गांधारीनं दासीला घेऊन असेल तिथून ती त्याला भेटायला आणि तिचं सांत्वन करून गांधारी सांगते, अगं मुली 5 मुलं गेली म्हणून तू रडतेस, माझी 100 मुलं गेली, माझं सांत्वन कोण करणार? मीच तुझं सांत्वन करायला पाहिजे, कारण मीच मोठी आहे, रडू नकोस. हे महाभारतकारांनी दिलं. महाभारतकारांचं कौतुक करावं का न करावं असा प्रश्न आहे. म्हणून महाभारत ऐकायचंय. ती वाईट परिस्थिती आली तरी चांगलं वागता येतं हे महाभारतकार सांगतात. आणि चांगली अवस्था असूनही वाईट किती वागता येतं हेही महाभारतकारच सांगतात. आणि मग त्यांना कळलं की हे सगळं अश्वत्थामेने केलंय. म्हणून अश्वत्थामा कुठे आहे, अश्वत्थामा कुठे. आणि द्रौपदी बोलून चुकली. त्याला जिवंत पकडून आणा नाही तर मी आता प्राणत्याग करणार म्हणून ते प्रायोपेक्षणाला इथून मी हलणार नाही, प्राण गेला ते उठणार नाही, त्याला जिवंत पकडून आणा. मग त्याचा शोध घेण्याकरता आता याला कळलं हे आपल्या मागे येणार, म्हणून तो व्यासांचं एक सत्र चालू आहे समुपदेशांचं. सगळे ऋषी समोर बसलेले आहेत. एक ते व्यासच व्यासपीठावर बोलतायत आणि समजावून सांगतायत. आणि त्या गर्दीमध्ये व्यासांच्या मुलांच्या शिष्यवर्गाच्या गर्दीमध्ये अश्वत्थामा लपून बसला. काय त्याच्यावर प्रसंग आला, जीवितम प्रियम त्यार्थम आयुष्काम सदा. आणि हे कळल्यानंतर अर्जुन आणि भीम तिथे येऊन पोचलेले आहेत आणि त्याला ओळखला त्याला आणि त्याला पकडला आणि त्याच वेळेला अर्जुन अश्वत्थामाला मारणारच होता, पण तिने बजावलेलं होतं माझ्यासमोर जिवंत पकडून आणा म्हणून त्याला रथात घेऊन द्रौपदीच्या समोर आणलेला. आणि द्रौपदीच्या समोर आणल्यानंतर आता भीम असा अस्वस्थ झालेला, असं खडगर लख 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 हातामध्ये. कधी एकदा ती म्हणते आणि त्याच्यासमोर त्याचा चिरच्छेद करतोय असं त्याला वाटतंय. तेवढ्यात तिने त्याच्याकडे बघून सांगितलं, याला मारू नका म्हणत, याच्या मस्तकावरचा मणी काढून घ्या, तो युधिष्ठिराला द्या म्हणून. तर दोघांना आश्चर्य वाटलं. सगळे म्हणले द्रौपदी तू हे बोलतेस? तेव्हा ती म्हणाले हे ऐकण्यासारखे आहे. तिच्या आईचा हा एकुलता एक मुलगा आहे आणि ह्याला जर ती जिवंत असताना आपण मारलात तर तिच्या तळतळाटानं आपल्याकडे उत्तर नाहीये. जिवंत सोडा, त्याला जिवंत सोडा, फक्त एकच करा, त्याच्या डोक्यावरती 5 पाट काढा, म्हणजे 5 रेघा मारा आणि रेघांनी तेवढे केस कापून काढा, त्याला जा सोडून. तोपर्यंत तो अनावर झालेला असताना ह्या पांडवांच्या त्रासातून आणि भयापासून दूर राहण्याकरता त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं. त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं, मग अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं. दोघांचं ब्रह्मास्त्राने प्रचंड अग्निकल्लोळ सुरू झाल्यानंतर व्यास प्रगट झाले, नारद धावत आले आणि त्यांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे तुझं हे आवरून घे, हे ब्रह्मास्त्राची जागा नाही, ही आता ब्रह्मास्त्र सोडलं सगळं प्रलयंकर होईल आणि संबंध विश्व खाकून दे. त्यांनी लगेच ब्रह्मास्त्राने उपसंहार माहिती होता म्हणून त्यांनी काढून घेतलं, परत घेतलं. त्याला उपसंहार येत नव्हता. तो म्हणा मला परत घेता येणार नाही, मला परत घेता येणार नाही, काहीतरी ते काम केल्याशिवाय तो थांबणार. कितीतरी त्याची अर्जब केली तरी त्याने ऐकलं नाही. तेव्हा मग व्यास म्हणाले, निदान म्हणाले एका तरी माणसाचा हत्या करून ते थांबेल ना? हो थांबेल, पण मी उत्तरेच्या गर्भावरच सोडतो, म्हणजे मी पांडवांचं वंश खाकून जाईल. व्यासानं जर तो हे सांगू शकतो तर तुमची आमची काय कथा. आणि ती उत्तरेच्या गर्भावर त्याने अस्त्र सोडलेलं आहे. परशुरामाने स्त्रिया प्रसूत झाल्यानंतर मुलांना मारलेला आहे. हा त्याच्या पुढे जाऊन गर्भात असलेल्या गर्भावरतीच सोडलं आणि उत्तरा प्रसूत झाल्यानंतर मेलेले मूल जन्माला आले. हे माहिती असल्यामुळे श्रीकृष्ण म्हणाला, अश्वत्थामा तू काय केलंस कळलं का तुला? जन्माला येणाऱ्या जीवाला तू जन्माला येण्याआधीच मारतोयस. काय तुझी ताकद आहे, काय लायकी आहे तुझी, कशा करता तू हे करतोस? तू सूड का घेतोस? तू
त्याने काय अपराध केलाय तुझा? जगाचा जग बघितलंच नाही त्यांनी. मला आता हे ब्रह्मास्त्र मागे घेता येत नाही म्हणून मी सोडलेला आहे, त्याला माझा इलाज. तर श्रीकृष्ण म्हणाला, श्रीकृष्णाचे शब्द दिलेले आहेत, अरे एका आदान अश्राप जीवाला जन्माला येण्यापूर्वीच तू ठार केलंस, म्हणून तुला या क्षणापासून पुढची 3000 वर्ष माणसांच्या दुनियेपासून दूर राहावं लागेल. तुझ्या सगळ्या शरीरामध्ये दुर्गंधी नाचत राहील, तुझ्या जवळ कोणी येणार नाही, आणि मुख्य म्हणजे तुला कोणाशी संवाद करता येणार. माझा तुला शाप आहे. तर ऐकल्यानंतर तो म्हणाला, मी आता जातो कृष्णा, तुझा शाप डोक्यावर घेऊन जातो, पण लक्षात ठेव, तुझ्या शापाप्रमाणे जगण्याची मला प्रेरणा आणि जगण्याची मला शक्ती लाभो. तुझा शाप दुरुस्त व्हावा असं मी म्हणणार नाही, तुझ्या शापाप्रमाणे मला शिक्षा लाभो आणि मला ती करण्याची क्षमता लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि तुझा निरोप घेतो, असं सांगून तो गेला. तो दारोदार तेल मागत नाही, काहीतरी थोतांड लोकात डोक्यात भरलेला. तो कोणाला दिसत नाही, त्याला तेलाची गरज नाही, त्याच्याजवळ माणसं जात नाही, त्याला माणसाचे संवाद करता येत नाही. मग तो कोणाला दिसला? वासुदेवानंद सरस्वती पायी सगळे 2 वेळा त्यांनी संबंध भारतभर यात्रा केली. त्यांचा नियम असा होता, वाहनात बसायचं नाही, पायात वाहन घालायचं नाही आणि डोक्यावर छत्र घ्यायचं नाही. एक कमंडलू आणि दंड आणि एक छाती कमरेला आणि एक खांद्यावर, या 4 वस्तू व्यतिरिक्त संबंध 60 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी काहीही जवळ केलं नाही. 35-40 वर्षामध्ये संन्यास घेतल्यापासून ते एकदा असं निबड अरण्यात येत असताना 4 रस्ते एकदम समोर आले आणि त्यांना जायचंय कुठे ते लक्षात येईल. ते क्षणभर थांबल्याबरोबर समोर हा प्रकट झाला अश्वत्थामा आणि म्हणाल, तुम्हाला इकडनं जायचं, या बाजून जा म्हणजे पटकन पोचाल. ते म्हणाल, तू कोण आहेस? तर दत्तावतारच होते ना. कोण आहे म्हटल्यानंतर तो मागे सरकला, जवळ येऊ नकोस, कोण आहेस? कारण त्याला कोणाचा स्पर्श चालत नव्हता. तेव्हा मी अश्वत्थामा आहे, तुमचा रस्ता अडला म्हणून तुम्हाला सांगा. हो, तू जाऊ शकतो. त्याला दाबून सांगितलं. ते पाया नाही पडले तिथे, त्याची लायकी नाही ना ते कसे पाय पडते. तो निघून गेला आणि त्याला पटकन 10-15 मिनिटातच त्यांचं जे इच्छित स्थळ तिथे पोहोचले. महाराजांच्या चरित्रामध्ये हा प्रसंग आहे. आणि टेंबे स्वामींजवळ म्हणजे वासुदेवानंद सरस्वतीजवळ माझे वडील 6 वर्ष होते, म्हणून मी भाग्यवान आहे, म्हणून आज इथे बसू शकतो. म्हणून मला साधनेची नियम माहिती आहेत आणि त्याहीपेक्षा साधना करण्यात मला रस आहे, म्हणून इथे बसायचं म्हणजे साधना करायची म्हणून बसायचं. म्हणून मला स्नान करून भस्म लावून यावं लागतं, म्हणून मला आज बोलता येतं आणि म्हणून तुमच्यावर परिणाम. ये हृदयचे ते हृदयी घातले, हृदया हृदय एक झाले, द्वैतपणा मोडून केला आपण पे अर्जुन. ही जी क्षमता आहे ती कशावरून येते? ही क्षमता गुरुकृपेमुळे येते. ज्ञानेश्वरांनी एवढं प्रचंड एवढं 8,000-8,500 9,000च्या आसपास ओव्या लिहिल्या, ही त्यांची क्षमता होती का? कुठून शिकले? कोणाकडे शिकायला गेले होते? कधी त्यांनी वेदांताचा अभ्यास केला, कधी कुंडलींचा अभ्यास केला? म्हणून त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जयांचे केलिया स्मरण. ओव्या ऐकणं आमच्या नित्य पाठात आहेत. कोणी पारायण करणारे असतील तर त्यांना जरा विचार आहे, तुम्हाला आठवतात का? जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे. जयांचेनी आठवे, आठव म्हणजे आठवण, ज्यांच्या आठवणीनं जयांचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे. नुसत्या आठवणीनं सगळी शब्दसृष्टी अंगांगातनं बाहेर पडते. ज्ञानेश्वर म्हणतायत, माझी अनुभूती आहे, जयांचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आघवे जिव्हेसी. सगळं जगामधलं असणारं सारस्वत जिभेवर येतो बोलायला लागल्यानंतर. आणि त्या शिष्याचं, गुरुकृपाश्रित शिष्याचं वक्तृत्व कसं असतं? वक्तृत्व गोडपणे, त्याचं वक्तृत्व इतकं रसाळ, इतकं मधुर, इतकं छान असतं. वक्तृत्व गोडपणे, अमृता ते पारुष म्हणे.
तो बोलू लागल्यानंतर कोणी सांगितलं घोटभर अमृत आणले घेता का, तर लोक कानाखाली आवाज काढतात. वक्तृत्व गौडपणे अमृत आते पारुष म्हणे, रस होती वळगणे अक्षरांची, सगळे नवरस अक्षरात लटकत लटकत बाहेर पडतात, त्याला वक्तृत्व म्हणतात. हे वक्तृत्वाची अभ्यास करण्याकरता मी किती वर्षाची साधना केली असेल कल्पना करा. पण वक्तृत्व हे जनतेच्या उद्धाराकरता आहे, पैसे मिळवण्याकरता नाही. लोक देतातच. मुद्दा पैशाचा नसतो, परिवर्तनाचा असतो. आणि आपली वाणी परिवर्तन क्षमता नसताना जेव्हा तुम्ही का लोकांना सांगायला लागता, तर लोकांच्या इकडून तिकडे गेले वारे काही परिणाम नाही. असं होत नाही. आता 7 दिवस 8 दिवस मी बोलतोय, काहीच परिणाम नाही तुमच्यावर, असं होईल नाही होणार. तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही परिवर्तन क्षमता आहात, आणि तुम्हाला बदलण्याची इच्छा आहे म्हणून तुम्ही इथे आलेले आहात. तुम्ही बदलावं म्हणून मी इथे सगळे माझे कार्यक्रम रद्द करून तो इथे येतो. कशा करता? काय अपेक्षित आहे? महाभारत तुम्ही ऐकावं, चांगलं आहे त्यात निवड करावी, वाईट त्याचा निषेध करावा आणि पुढे जावं. प्राप्तम प्राप्तम उपासित हृदयेन अपराजित. अपराजित हृदयानं सगळ्यांना तोंड देण्याची क्षमता प्राप्त व्हावी. म्हणून महाभारत ऐकायचं, म्हणून महाभारत सांगायचं. वक्त्याचा सत्कार करण्याचा जो दिवस आहे तो उद्याचा आहे. म्हणजे माझा करा असं नव्हे, समाप्ती ज्याला म्हणतात ती उद्या आहे. उद्या एका अशा महामानवाचं तुम्ही चरित्र ऐकणार आहात, जे तुम्ही कधी ऐकलं नाही, जे तुम्हाला कधी कोणी सांगितलं नाही, ते उद्या मी चरित्र सांगणार आहे. धन्यवाद.